गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लातूर शहरात समस्त गोमाता रक्षकांच्या वतीने गोसन्मान यात्रा काढण्यात आली। शहरातील हनुमान चौक भागामध्ये गोमातेची विधिवत पूजा विद्यानंद सागर महाराज यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर शेकडो गायीसह टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात ही गोसन्मान यात्रा मार्गस्थ झाली आहे। यात वारकरी संप्रदाय आणि शहरातील अनेक व्यावसायिक व विविध क्षेत्रातील लोकांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली। तर गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा तसेच गोहत्या व गोवंश हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यानंद सागर महाराज यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी त्यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी गोसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत विद्यानंद सागर महाराज आहेत। मला सांगा, गोसन्मान यात्रेला लातूरमध्ये सुरुवात झालेली आहे, काय या यात्रेचं वैशिष्ट्य आहे? या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गाईला राष्ट्रमाता बनवण्यासाठी भारत देशामधून समस्त साधू संतांनी जे अभियान चालवलेलं आहे, गोसन्मान आवाहन अभियान, आणि आज या अभियानाला लातूरमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला आणि जवळजवळ सर्वांचीच इच्छा आहे की गाईला राष्ट्रमाता बनवण्यात यावी, गाईला राष्ट्रमाताचा दर्जा प्राप्त व्हावा। त्याच्यासाठी जवळजवळ सर्वच लातूरकर, विविध क्षेत्रातले मान्यवर आपले आपले सर्व व्यवसाय उद्योग सोडून या गाईला राष्ट्रमाता बनवण्यासाठी एकजुटीने समर्थन करून इथं आलेले आहेत। इतक्या दिवसापासून जी आपली गोमाता राष्ट्रमाताची मागणी आहे आतापर्यंत मान्य झालेली नाही, आणि असं जर पाहायला बघितलं तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या असेल किंवा गो हत्या असेल, या प्रकाराकडे कसं बघताय आणि यासाठी कठोर कायदे व्हायला पाहिजेत का? वास्तविक पाहता गोहत्येचा कायदा करण्यासाठी 1966 पासून स्वामी करपात्रीजी महाराजांनी हे आंदोलन चालवलं होतं। त्यांच्यावर गोळीबारही झाला होता, परंतु संत मागे न हटता यांनी हे आंदोलन पुढे चालवत राहिले आणि आज 60 वर्षानंतर काय असेना, आज जवळजवळ समस्त समाज जागृत झाला। याच्यासाठी गोहत्या करणाऱ्यांसाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी शासनाने करायला पाहिजे, ही आमची सर्व गोभक्तांची, सनातन प्रेमींची मांग आहे। निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा आणि गोहत्या करणाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या गो सन्मान यात्रेतून होते। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.